कमी आहे जरा पाठीमागच्या साऊंडचे आवाज द्या. हरी हरी. हॅलो हॅलो. पालन धर्माचे पालन करणे पाखांत
धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे बीज वाढवावे आतीष्ण उतरी हाती घेऊन मान फिरे हाती घेऊन मान फिरे हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे बीज वाढवावे नाम बीज वाढवावे बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाही भीड भार नाही भीड भार नाही भीड भार नाही तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम धर्माचे पालन 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 धरणे पाखांड खंडन धरणे पाखांड खंडन हेची
हरी हरी ह्याला ट्रबल द्या, बेस करू नका, आवाज जाऊ द्या श्रोत्यापर्यंत केले. हरी हरी हरी. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे,
हेची आम्हा करणे काम बीज वाढवावेना नाही भिडभार नाही भिडभार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावेना पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आजच्या पवित्र अशा दरबारामध्ये निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया आणि आजच्या अभंगाच्या माध्यमातून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी जो धर्माकरता जागी होतो नव्हे नव्हे तर अधर्म वाढला चांगल्या लोकांना त्रास होऊ लागला मग प्रत्येकाला देवानं काम दिलेलं आहे त्या कामाशी जो निगडीत आहे त्यांचं सुंदर चिंतन करणारा अभंग आहे सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा मौजे विठ्ठलवाडी गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा हा भव्य दिव्य अमृतवाहिनी सोहळा वास्तविक पाहायला गेलं साधू संतांचं ठरलंय बरं का महाराज जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवीती परोपकारे ज्या गावामध्ये सप्ताह नाही ज्या गावामध्ये टाळ नाही ज्या गावामध्ये पखवाज नाही नव्हे नव्हे तर जे गाव भगवंताच्या नामचिंतनाचे शिवाय वंचित आहे लांब आहे अशा गावामध्ये जाऊन नामरूपी बीज हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नामरूपी बी रोवणं किंवा टोबणं हे ज्यांच्या नसा नसामध्ये आहे असे सर्व साधू संत आणि तसं पाहायला गेलं आपल्या भागातले ज्यांच्यामुळं सप्त्याचं नियोजन गावागावामध्ये अतिशय सुंदर होत आलं आणि ज्यांच्यामुळं सप्ताच गावागावामध्ये चालू झाला खरं पाहायला गेलं बिंबळे असेल विठ्ठलवाडी असेल किंवा पंचकृषीतील एक 10-20 खेडे असतील वैकुंठवासी यशवंतप्पा सांगवे विशेष पाहायला गेलं सांगवे परिवारांचं वारकरी संप्रदाय करता फार तोला मोलाचं हे आहे बरं काही योगदान आता याचं चिंतन मी नंतर करणार आहे संत काय असतात त्यांचं येणं कशा करताय याचं चिंतन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर गावातील कैलासवासी विठोबा मनाळे
कैलासवासी अप्पाराव बुर्जे, त्याचबरोबर श्रीमंत करळे यांनी दिंडीची सुरुवात असेल, गावामधल्या लहान मुलांसाठी कीर्तन असेल, भजन असेल, यांची सुरुवात करून दिलेली ही मंडळी आहेत जगाच्या कल्याणा. कारण या कार्यक्रमामध्ये त्याने सहभाग करावा, पुढे होऊन एक कार्यक्रम करावा, गावागावामध्ये कीर्तन करावे. हे त्यांचं स्वतः करता काय नाही, फक्त गावागावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सुख प्राप्त व्हावं हे त्यांचा हेतू. या न्यायाप्रमाणे सेवेसाठी आवर्जून उपस्थित असलेले पंचकृषीतील जेवढे काही टाळकरी, गायक वर्ग, वादक वर्ग, प्रत्येकाच्या चरणी वंदन करतो. विशेष पाहायला गेलं महाराज अगोदरच झाला वेळ, कारण कीर्तन कितीला पाहिजे? मावशी जागी आहो का? झोपल्या का काय? हा, जागी राहा. आवाज सोडा बाबा, याला नवीन आहे का सिस्टम, त्याच्यामुळे घाबरले. साऊंड गेला तर मी देतो बरं का, जात नाही. हा, ऐका. सेवेसाठी आवर्जून उपस्थित असलेले पंचकृषीतील जेवढे काही टाळकरी, गायक वर्ग, वादक वर्ग, प्रत्येकाच्या चरणी वंदन करतो. विशेष पाहायला गेलं कामेगाववरून भजनी मंडळ आलेलं आहे. भरपूर 50-60 किलोमीटरचं अंतर पास करून आलेले आहेत. तार सप्तकातला आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं माझे मित्र आहेत, दोघांच्याही चरणी वंदन करतो. माझे मोठे बंधू आहे सनातन महाराज, महाराजांच्याही चरणी वंदन करतो. त्याचबरोबर पाटवद्याहून भजनी मंडळ आलंय, तार सप्तकातला आवाज, बाबांच्याही चरणी वंदन करतो. आणि मी मगाशी सांगून गेलो, गावागावामध्ये जाऊन सप्त्याची सुरुवात करणं. खरं पाहायला गेलं येथ वडील जे जे करती, आई वडिलांनी जे पाऊल टाकलं, आजी आजोबाने जे पाऊल टाकलाय तेच पाऊल नातं लेकरं सुद्धा टाकत असतात. या न्यायाप्रमाणे बेंबळीवरून भजनी मंडळ आलेलं आहे, अर्थात सांगवे परिवारामधली दोन्ही मुलं आहेत. बाबांच्याही चरणी वंदन करतो. पंचकृषीतील टाळकरी, गायक वर्ग, वादक वर्ग, दोन्ही मृदंगाचार्य आपल्या गावचे मृदंग वादक आहेत, अतिशय सुंदर आहे. बाबांच्या चरणी वंदन करतो. विनेकरी बाबा आहेत, बाबांच्याही चरणी वंदन करतो. शिष्टीमवाले आहेत. आणि आमचे विशेष पाहायला गेलं खरं सांगू माय, गावामध्ये कीर्तन करायचं म्हटलं की पुढे आघाडीला लोक असतील, गायन करायचं म्हणलं की मला चाल द्या, वादन करायचं म्हणलं की मला वाजवायला पाहिजे. पण एखाद्याला जर म्हणलं हुई रे आज सोबदारची तब्येत आजारी आहे, थोडीशी जरा तब्येत बिघडली आहे, एवढे कपडे घालून महाराजाच्या मागे उभारतोयस का? आपल्याला जमत नाही गड्या. का? कारण लाज वाटते. पण खरं सांगू, बरेच लोक म्हणतात वारकरी संप्रदायाचा मुख्य म्हणजे कीर्तनकार, कथाकार असतो, प्रवचनकार. चुकीची कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा मुख्य खम जर कोणता असेल तर ही चोपदार. एकदा जोरात टाळी वाजवायची, कारण फळावरच्या कीर्तनामध्ये जाणून येईल, तुमच्या लक्षात येईल. एखादा कीर्तनकार असेल, एखादा वक्ता असेल, चुकीचा मार्ग करत असेल, चुकीचं वक्तव्य करत असेल, तर यांनाच फक्त अधिकार आहे, बाकीच्यांना अधिकार नाही कीर्तन थांबवण्याचा. दोन्ही चोपदारांच्या चरणी वंदन करतो. सिस्टीम अतिशय सुंदर लावले. एकदा आवाज सोडला तर अजून सिस्टम सुंदर दिसेल. त्यांच्याही चरणी वंदन करतो. जुन्या काळातलं भजनी मंडळ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, काका महाराज सांगवीकर, कामेगाव, त्यांचे मोठे बंधू आहेत. महाराजांच्याही चरणी वंदन करतो. पंचकृषीतील जेवढे टाळकरी, गायक वर्ग, वादक वर्ग, प्रत्येकाच्या चरणी वंदन करून वैकुंठवासी गुरुवरे ब्रह्मचैतन्य गुरुवरे मारुती बाबा कानेगावकर यांच्याही चरणी वंदन करून सेवेकडे प्रारंभ करूया. आये महाराज विराजिये, आये महाराज विराजिये. शिवाजी महाराज की. माझ्या राजांच्याही चरणी वंदन करतो. पुनश्च एकदा माझ्या पांडुरंगाला ज्याची आवड आहे, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. तुळस आणि बुक्का ज्यांच्या मस्तकावर, गळ्यामध्ये पवित्र तुळस, अंतकरणामध्ये पवित्र भावना धरून मंडपाखाली जेवढे काही वारकरी आलेत त्या प्रत्येक वारकऱ्यांच्या चरणी वंदन करतो. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो.
तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या वैन करावा अभेर विठला धर्माचे पालन सोडा मोकळा आवाज धर्माचे पालन करणे पाखंड खंडन इको देऊ नका हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम आजच्या पवित्र अशा दरबारामध्ये निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया खाल्ल्यापट्टीला वाजवा खाल्ल्यापट्टीला वाजवा सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया आणि आजच्या अभंगाच्या माध्यमातून माझ्या जगद्गुरु तुकोबरायाने ज्या अर्थी मानव देह भेटलाय मायांनो हे 3.5 हाताचं शरीर भेटलंय त्या अर्थी हे 3.5 हाताचं शरीर तुम्ही स्वीकारत असताना प्रत्येकाला धर्म दिलाय प्रत्येकाला काम दिले आणि प्रत्येकाला आपली आपली जबाबदारी दिली औट हात कामाना देह अल्लाने तुझे दिया खाया पिया सुख से सोया रात जमाना खोया अरे खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया ओ भजे अज नारायण ओ भजे अज नारायण वास्तविक पाहिला गेल लावून घे त्याच्यावरती वास्तविक पाहिला गेले 3.5 हाताचं शरीर माझ्या भगवंताने दिलेलं आहे कशा करता दिलं बऱ्याच लोकांची चुकीची कल्पना आहे माय अरे ज्या अर्थी ही 3.5 हाताचं शरीर माझ्या पांडुरंगाने दिलं खरं सांगू तुम्हाला देवी दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा मायांनो ही 3.5 हाताचं शरीर माझ्या भगवंताने दिलं पण भगवंताच्या प्राप्ती करून घेण्याकरता दिलं तू का म्हणे जन्मा आल्याचे जाता विठ्ठलजी एक सार्थक कधी आहे हा नरदेह भेटलाय 3.5 हाताचं शरीर भेटलंय पण खरं सांगू मायांनो ह्या 3.5 हाताच्या शरीराचा वापर फक्त लोकांनी याच्यासाठीच केला खाया पिया सुख से सोया खाणं पिणं निवांत झोपणं खरं सांगा बरं खाणं पिणं निवांत झोपणं गावातली कुली कुत्री सुद्धा करते मग त्यांच्या आता आपल्यात काय बदल आहे मायांनो
इतिहास घडवायचा आहे ना, ते बाकीच्या शरीरामध्ये बाकीच्या जन्मामध्ये इतिहास घडत नसतो, या 3.5 हाताच्या शरीरामध्येच इतिहास घडतो. विठ्ठला धर्म आहे वारकऱ्यांचा. गळ्यामध्ये पवित्र माळ असली पाहिजे, वारकऱ्यांचा धर्म आहे. कपाळाला बुक्का असला पाहिजे, वारकऱ्याचा धर्म आहे. वारी आली काही जरी असलं तर वारी पोच केलीच पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर आता बिंबळीचं भजनी मंडळ गेले बा, काय पण हो, मला फोन आलता, महाराज काय पण करीन, गडबड करीन तिथं. वारी झाली, आता निघालीत वाटतं, शेवटच्या चाली पर्यंत का होईना पोहोचेल. वारी याला म्हणायचं आपला आपला धर्म प्रत्येकाने स्वीकारला पाहिजे. वारकरी आहात ना तर तुमचा धर्म आहे. काही पण हो, शत्रूच्या दारात जरी टाळ वाजला तर वारकऱ्याचा धर्म आहे. तो शत्रू आहे, त्यानं मला वाईट बोललंय, मी त्याच्या दारात जाणार नाही. अरे त्याच्यासाठी जाऊ नको, जे वाजलंय त्याच्याकरता जा. धर्माचे पालन, एकदा जोरात टाळी वाजवा. प्रत्येकाचा धर्म आहे, वारकऱ्यांचा धर्म आहे. शत्रूच्या दारात टाळ वाजत असेल, पखवाज वाजत असेल, कीर्तन होत असेल, म्हणायचं नाही माझा वैर आहे, माझा शत्रू आहे. गळ्यात माळ आहे ना, तुमचा धर्म आहे. शत्रूच्या सुद्धा दारात जाऊन तुम्ही टाळ वाजवला पाहिजे. धर्माचे पालन, प्रत्येकाने आपला आपला धर्म स्वीकारला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज वीरांच्या पोटी जन्माला गेले, त्यांनी आपलं वीर पण सोडलेलं नाही. मला मुद्द्यावर यायचं आहे बरं का. प्रत्येकाने आपला धर्म. कोणी शेतकऱ्यांच्या घरामध्ये जन्माला गेला असेल तर त्या लेकरा बाळाने आपली शेती विकता कामा नये. सध्या हल्ली चालू आहे, मला मुद्द्यावर यायचं आहे. बरेच लोक म्हणतात महाराज शेतकऱ्यांच्या घरात जन्म झाला पण पाणी लागलं सोयाबीन गेलं, पाऊस नसल्यामुळे सोयाबीन गेलं, ऊस गेला, म्हणून आम्ही जमीन विकल्या आणि पुण्याला गेलो. मुद्द्यावर यायचं आहे मला. शेतकऱ्याच्या घरात जन्म झालाय ना, काही पण त्रास हो, काही पण संकट हो, तो आपला धर्म सोडायचा नाही. उदाहरण घ्या, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी ओवी लागला, विठ्ठल पायी ओवी लागला. सावता महाराज, अरे गळ्यामध्ये माळ आहे, कपाळाला बुक्का, अंतकरणात धासत आहे, तो देव भेटतो का नाही चिकटी लागली. तरी सुद्धा ज्या ठिकाणी देवाने जन्म घातलाय ना ते ठिकाण सावता बाबांनी सोडलं नाही. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा अवघी विठाई माझी, 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 अवघी विठाई माझी. अरे सावता महाराजांचा जन्म माळी घराण्यामध्ये, रात्रंदिवस शेतीमध्ये आपला व्यवहार आहे. पण एक वडील जे जे करती या न्यायाप्रमाणे आई वडिलांनी जे पाऊल टाकलंय ना, लेकरा बाळांचं कर्तव्य ते पाऊल आपण टाकला पाहिजे. कोणी एक जण म्हणाल मग वडील अर्धी घेते मग लेकरांना सवती घ्यावं का. जिथं पतन होत असेल तिथं वडिलाचा सुद्धा मार्ग बदलणं हे लेकरांचं कर्तव्य आहे. विठाला अरे सावता महाराज एका शेतकऱ्यांच्या घरामध्ये जन्माला आलेले, पण वारकऱ्यांचा नियम सोडला नाही आणि शेतकऱ्याच्या घरामधला धर्म सोडला नाही. शेती केली, अशी शेती केली, प्रत्यक्ष गावातले लोक शेती पाहायला यायचे. नवल करू नका, अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ सावता महाराजांची शेती पाहायला यायची. सावता म्हणे केला मळा, सावता महाराजांची शेती अशी, विठ्ठल पायी ओविला गळा. अरे गावातले लोक शेती चांगली केली म्हणून नवल करून कौतुक करून पाहायला यायचे. नवल करू नका, अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग त्यांची शेती पाहायला यायची. धर्माचे पालन, आपला आपला धर्म स्वीकारलाय.
गळ्यात जरी माळ असली, कपाळाला जरी बुक्का असला, ज्या ठिकाणी आपला जन्म झालाय ना ते ठिकाण त्यांनी सोडलं नाही. आपल्या जवळचं उदाहरण घ्या. कुंभार घराण्यामध्ये जन्माला आलेले माझे बरोबर का? अरे पायात घुंगरे, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या. पांडुरंग भेटतो का नाही? कधी वारी करीन, कधी त्या पांडुरंगाला आलिंगन देईल. अंतःकरणात चिकाटी आहे. पण ज्या ठिकाणी जन्म झालाय ना तो धर्म आपला सोडलेला नाही. फिरत्याचा का वरती देशी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. ऐका मायांनो, कुंभार घराण्यामध्ये जन्माला आलेले गोरोबा काका, त्यांनी आपला धर्म सोडलेला नाही. वारी आली, आयुष्यभर देवाची वारी केलेली आहे. पण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, धर्माचे पालन. प्रत्येकाने आपला आपला धर्म स्वीकारलाय. मारुती बाबांनी आपला धर्म स्वीकारला, आमच्या आप्पांनी आमचा धर्म स्वीकारला, जगद्गुरु तुकोबारांनी आपला धर्म स्वीकारला. खरं सांगू तुम्हाला, ज्या ठिकाणी आम्ही तुम्ही जन्माला आलोय ना तो धर्म आम्ही सोडता कामा नाही. लोक सध्या हल्ली धर्माला लाजायला गेले. अरे वीरांच्या कुशीमध्ये, वीरांच्या पोटातून आपला जन्म होता असेल तर वीर पण आम्ही सोडायचं नाही. एका शेतकऱ्यांच्या कुशीतून, एका शेतकऱ्यांच्या पोटातून आमचा जन्म होत असेल तर शेती विकायची नाही माय. एखाद्या वेळेस 10 एकरची 15 एकर करायची, पण 10 एकरची 8 एकर करायची नाही. महाराज वर्णन करतात, त्यालाच म्हणायचं धर्माचे पालन. प्रत्येकाने आपला आपला धर्म स्वीकारलाय. उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज. ज्या वेळेस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या जगद्गुरु तुकोबारांचं कीर्तन ऐकले, मला मुद्द्यावर यायचं बरं का. खरं सांगू, बरेच लोक म्हणतात, आता मगाशी मला भेटले 2 महिला, म्हणल्या माय महाराज जरा हसवा बघा. खरं सांगा बरं, 365 दिवस हसू व्हायले का नाही या संसारात आपलं? हा होई नाही कुणाचं? व्हायले का नाही? 365 दिवस या संसारामध्ये हसवाय म्हटल्यानंतर कमीत कमी त्या 365 दिवसाला जिंकण्याचं साधन म्हणजे गावातला सप्ताह. एकदा जोरात टाळी वाजवा. 365 दिवसामध्ये दुःख असेल ना, 365 दिवसामध्ये किरकिरी असेल, त्या 365 दिवसामधली किरकिरी, त्या 365 दिवसातलं दुःख घालवण्याचं साधन म्हणजे गावातलं सप्ताह. उगीच विठ्ठलवाडीमध्ये पैसा जास्त झालाय, बोलवा मोठे मोठे महाराज, बोलवा गायक, बोलवा वादक, चुकीची कल्पना आहे माय. या गावामध्ये सुख प्राप्त व्हावं, या गावामध्ये समाधान प्राप्त व्हावं. ज्या जुन्या लोकांनी सप्ताह चालू केलाय ना त्यांचा हेतू एकच आहे, हे गाव आनंदी असावं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. सगळे सुखी व्हावं, सगळे आनंदी व्हावं. मला मुद्द्यावर यायचं आहे. अरे तानाजी, असाजी, कोंडाजी, बहिरजी, कधी माळी, कधी कुणबी, कधी धनगर, कधी मराठा, कधी ब्राह्मण, कधी मुसलमान, सगळ्या समाजाची पोरं माझ्या राजाच्या सोबत होते. बोलताना ऐकू दे जरे बाबा. एक एक मावळा जायचा, एक एक गण आणायचा. गडाची संख्या 10 झाली होती, 10 ची 20 झाली होती, 20 ची 30 झाली होती. नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच वादळ होतं. गड्यांनो राजा किर झाला शिवबा, शिवहासनी बसला, शिवबा शिवहासनी बसला. धर्माचं पालन, शेतकऱ्याच्या पोटी जन्म झाला असेल तर आपण शेतकरी पण धर्म स्वीकारला पाहिजे. एका संतांच्या घरामध्ये जन्म झाला असेल, माळकऱ्यांच्या घरामध्ये जन्म झाला असेल तर ज्या ठिकाणी जन्म झालाय तो धर्म लेकरा बाळाने स्वीकारला पाहिजे. एका वीरांच्या पोटी राजांचा जन्म झालेला होता, पण ज्या वेळेस माझे जगद्गुरु तुकोबारांचं कीर्तन माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकलं ना त्यावेळेस शिवाजी महाराजांनी हातातली तलवार कडेला टाकली आणि तुकोबारांना हात जोडून म्हणायला लागले, खरं सांगू वैताग आलाय मला. तुकोबाराय, आजपासून मी सुद्धा गळ्यामध्ये टाळ घेणार आणि जसं तुमचे 14 टाळकरी आहेत तसं मी 15वा टाळकरी होणार. तुकोबाराने हात जोडले सांगितलं, राजे वीरांच्या पोटी तुमचा जन्म झालाय, तुमचा धर्म आहे, जो धर्म तुमचा आहे तो धर्म तुम्ही स्वीकारला पाहिजे. तुमच्या हातात तलवार शोभते, तुमच्या हातात टाळ शोभत नाही. एकदा जोरात टाळी वाजवा. राजे सिंहासनावरती आरूढ झालेले आहेत. धर्म राजाने स्वीकारला, राजाने धर्म सोडला नाही. प्रत्येक कीर्तन ऐकायचं असेल
तर कीर्तनामध्ये साधू संत तर बोललेच पाहिजे, पण कीर्तनामधून परिवर्तन झालं पाहिजे, ही कीर्तनकाराचा मुख्य हेतू असतो. राजाने आपला धर्म स्वीकारला, सोडला नाही. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे, महाराज शेतीमध्ये काही होत नाही, शेती सोडून पुण्याला जावं. खरं सांगू तुम्हाला, पुण्याला जावा, पण शेती विकता कामा नये. ज्या ठिकाणी आपला जन्म झालाय तो धर्म आपण सोडता कामा नये. राजे सिंहासनावरती आरूढ झालेले आहेत. वीरांच्या पोटी जन्म झालाय ना, तर वीर पण आपण स्वीकारलं तरच धर्माचं पालन आहे, अन्यथा धर्माचं उल्लंघन आहे. अरे राजे सिंहासनावरती आरूढ झालेले आहेत. राजाच्या विरोधात दरबार भरला, गच्च भरलेला दरबार, शांत भरलेला दरबार. आणि त्या शांत भरलेल्या दरबारामध्ये बडी बेगम नावाची बाई किंचाळली. बोलत असताना आवाज द्या. शांत भरलेल्या दरबारामध्ये बड़ी बेगम नावाची बाई किंचाळली. अरे कौन है शिवा, कौन है मराठा, हमारे दरबार में कोई ऐसा लाल नहीं जो उस शिवा को पकड़ कर ला सके. शांत भरलेल्या दरबारामध्ये, गच्च भरलेल्या दरबारामध्ये एक जण उठला. हम लाएंगे शिवा को. चालायला लागला तर पाय वाजत होते. कर कर. मनात आलं की एका मिनिटामध्ये पार वाकवायचा, आणि मनात आलं की तीच पार एका मिनिटामध्ये सरळ करायचा. नाव त्याचं अफजल खान. खरं सांगू, त्याचं खरं नाव होतं अब्दुल्ला. 64 बायका होत्या त्याला. किती? 63 बायकांची कत्तल केली होती. विजयापूरच्या जवळ अफजलपूर नावाचं गाव आहे. आज सुद्धा त्या कबरी आहेत पाठीमाग. निकाल लागणार होता पण वाचलाय. अरे 10,000 गोळदार 12,000 पायदे दोन शुंठ घेऊन तो खान निघाला, आणि त्या खानाची पहिलीच छावणी इथंच आपल्या जवळ आई भवानीच्या मंदिरावर, तुळजापूरच्या मंदिरावर तो खान आला. आई भवानीचा अकराळ विक्राळ रूप पाहिलं. तळपायाच्या खानाची मस्तकाला गेली, लाल भुंद डोळे झाले, आणि त्यानं जवळच्या भास्करला विचारलं, ए भास्कर, एक कोणसा देव हे? आई भवानीचं सुंदर रूप, जमलेली गर्दी, आणि जवळच्या भास्करला विचारलं, भास्कर, एक कोणसा देव है? बोली, हुजूर, ये मराठी मानाची कुलस्वामिनी जगतजननी आई तुळजा भवानी. तिला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणत्याच मराठ्याच्या घरामध्ये वरण आणि पुरण शिजत नाही. तळपायाची आग मस्तकाला गेली. खानानं आदेश दिला, तोड दालो, फोड दालो. अरे अंबाबाईचं मंदिर उद्ध्वस्त केलं, नवल करू नका. छन्नी आणि हातोडी घेतली आणि अंबाबाईच्या अंगावर घाव घालायला सुरुवात केली. खरं सांगू तुम्हाला, असं म्हणतात बघा, जगामध्ये कोणत्या पण माईवर किती पण आघात येऊ द्या, माई सहन करल. पण ज्या दिवशी लेकरावर संकट येतील, त्या दिवशी जगातली कोणतीच माई सहन करणार नाही. आई भवानीच्या अंगावर घाव केलेला आहे खानानं. दुसरी छावणी पल्ली पंढरपूरला, तिसरी छावणी पल्ली शिकार शिंगणापूर, महादेवाचं मंदिर उद्ध्वस्त केलेलं आहे. पंढरपूर मध्ये आल्याबरोबर वारकऱ्यांच्या लक्षात आलं, खान जर आला तर आपल्या पांडुरंगाला उचलून फोडून टाकणार. पाटलाच्या विहिरीमध्ये पांडुरंगाला लपवण्यात आला. हा दृष्टांत फार खोल आहे, मला सांगत बसायचं. आया बहिणीची इज्जत लुटू लागला, चौकामध्ये गाईला कापलं. नको त्या गोष्टी धर्माच्या विरोधात करू लागला, चांगल्या लोकांना त्रास होऊ लागला. आणि शब्द आहे बघा, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस पापी लोक वाढत असतात, अधर्मी लोक वाढत असतात, चांगल्या लोकांना त्रास होतो, अशा ठिकाणी आवर्जून देव अवतार घेऊन येत असतो. अरे आई भवानीचं मंदिर उद्ध्वस्त केलं, पंढरपूरच्या पांडुरंगाला उद्ध्वस्त केलं, शिकार शिंगणापूरला महादेवाचं मंदिर फोडण्यात आलं. पण ज्या दिवशी ही बातमी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली ना, धर्माचे पालन, मला मुद्द्यावर यायचं, लहान वया माझ्या राजांच्या कानावर बातमी गेली, आई फुटली, तुळजापूरची आई फुटली, माझी आई फुटली. ही बातमी गेल्याबरोबर राजे झोपत नसत, रात्र दिवस डोळ्यात खानच दिसायचं, खान 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 खान. अरे पट्ट पट्ट राजांना डोळा लागला, आणि पाठच्या स्वप्नामध्ये हीच आपली आई प्रगट झाली. उठ शिवा निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, हे मोहमहिषासुर मर्दना लागोनी, त्रिविध तापाची करावया धारणी, भक्त लागे तू
एखाद्या आई केस मोकळी सोनीवर कळत. अरे पट्ट पट्टा इको दे जा रे बाबा, बंद करू नको. अरे पट्ट पट्ट राजांना डोळा लागला. पाठच्या स्वप्नामध्ये तुळजापूरची आई प्रगट झाली. अरे उठ शिवा, अरे झोपलायस काय? उठ, माझ्या लेकरावर अन्याय होतोय, उठ. मला तुझ्याकडून 32 दाताचा बोकड बळी हवाय. त्या बोकडाचं नाव अफजल खान. अरे आई भवानीचा आशीर्वाद घेतला. पाट्ट पाट्ट सगळ्या जनतेचं, मराठा, माळी, कुणबी, धनगर, ब्राह्मण, मुसलमान, महार, मांग, चांभार सगळ्या जनतेचं प्रेम घेतला. आई भवानीचा आशीर्वाद घेतला आणि प्रतापगडाच्या पायथ्याला धर्माचं उल्लंघन करणाऱ्या राक्षसाचा कोतळा बाहेर काढला. घना घनातून मूर्ती भंगल्या, तुळजा पंढरपुरी, वागनख्याने खान फाडिला, वागनख्याने, अरे वागनख्याने खान फाडिला, प्रताप दुर्गावरी फाडिला, प्रताप दुर्गावरी. धर्माच्या विरोधात वागणारे जे लोक असतात त्या लोकांचा काटा काढण्याकरिताच राजांचा जन्म झाला होता. करणे पाखंड अरे पापी लोक वाढायला लागली की वीरांच्या पोटी जन्म झालाय ना, वीर पण जागृत झालं पाहिजे, याला म्हणायचं धर्माचे पालन. काय केलं? करणे पाखंड खंडन. अरे हातामध्ये वाघनख्या घेतलेल्या आहेत. आई भवानीला उद्ध्वस्त, पांडुरंगाला उद्ध्वस्त, महादेवाला उद्ध्वस्त करणाऱ्या खानाचा कोतळा बाहेर काढलेला आहे. करणे पाखंड खंड. प्रतापगडच्या पायथ्याशी खान साठी आवाज रे बाबा. हो प्रतापगडच्या
पायथ्याशी खाना, अरे प्रतापगडच्या पायथ्याशी खाना, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खाना, आला बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या घरावरी, शिवाजी राजाच्या घरावरी, शिवाजी राजाच्या घरावरी, त्यास नाही जाणीव शक्ती, त्याचे नाही जाणीव शक्ती, त्याचे नाही जाणीव शक्ती, करील काय कल्पना युक्तीचे, हरे राजे करील काय कल्पना युक्तीचे, वेळ कमी असल्यामुळे उचुटका दिला बरं का. ऐका मायांनो, प्रतापगडाच्या पायथ्याला खाण येणार आहे. मी काय सांगालोय, जो धर्म आपण स्वीकारलाय, ज्या देशामध्ये असेल, ज्या राष्ट्रामध्ये असेल, ज्या गावामध्ये जन्म झालाय ना, त्या गावाचा सुद्धा जो धर्म आहे तो आपण स्वीकारला पाहिजे. आपल्या भारत देशाची पद्धत आहे, दारामध्ये मित्र येऊ किंवा दारामध्ये शत्रू येऊ, आपलं कर्तव्य आहे येणाऱ्या शत्रूचा सुद्धा आदर सत्कार करणं. हे कर्तव्य हे राजापासून शिकलं पाहिजे. अरे खान शत्रू आहे, खान आपल्या भेटी करता येते म्हणून राजाने काय केलं, त्या खानाच्या भेटी करता सुंदरशी भेटीसाठी छान उभारिला, शत्रूला भेटण्याकरिता खान येतोय ना राजांना भेटण्याकरिता, तर शत्रूला सुद्धा सुंदर स्वागत करावं म्हणून राजाने सुंदर असं नियोजन केलेलं आहे. अर्थ एकच आहे, धर्माचे पालन. ज्या ठिकाणी, ज्या देशामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये, ज्या घरामध्ये, ज्या गावामध्ये आपला जन्म झालाय, तो धर्म आपण सोडायचा नसतो, तो धर्म स्वीकारायचा असतो. राजे एका वीरांच्या पोटी जन्माला गेलेली होती. महाराज वर्णन करतात, करणे पाखंड खंडन, पाखंड्या लोकांचं खंडन केलं. आता ऐका, ही वीरांचं काम आहे, पण संतांचं काम काय? किती जरी त्रास झाला तर संतांचं काम आहे वाकड्या लोकाला सरळ करायचं. तुम्हाला माहित आहे बघा, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. विठला हिरा त्याला म्हणतात, किती जरी त्रास झाला, किती जरी संकट झाली, किती जरी आपल्यावर लाव आले, किती जरी आपल्यावर आघात आले, तर आपली जागा सोडायची नसते. त्याला हिरा म्हणतात बरं का. हिरा किती जरी वरून हातोडीचा ठोका पडला तर हिरा फुटत. एखाद्या वेळेस ज्या ठिकाणावर हिरा ठेवलाय, आयरन, आयरन माहित आहे का मावशी? ए धोंडा मावशी, त्या सिमेंट वहिनीच्या कडाला बसली बघा. हिरा ज्या आयरनीवर ठेवलाय माय, त्या हिऱ्यावर फटका मारला हातोडीचा, हिरा जो खरा असतो तो हिरा आयुष्यात कधी फुटत नसतो. हिरा ठेविता ऐरणी, एखाद्या वेळेस त्या ऐरणीत घुसल, हातोडीत घुसल, पण हिऱ्याचा कधी नाश होत नसतो. त्याला खरा हिरा म्हणायचं. हिरा ठेविता ऐरणी, वाची मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. जो खोटा असतो त्याचा चुरा होत असतो. तसं महाराज वर्णन करतात, ज्या ठिकाणी आपला जन्म झालाय ना, तो धर्म आम्ही स्वीकारला पाहिजे. आणि तो नाही जर स्वीकारला तर तुम्ही सुद्धा त्या हिऱ्या, डुप्लिकेट हिऱ्यासारखं तुम्हाला समजलं जाईल. धर्माचे पालन. वीरांच्या घरामध्ये जन्म झाला होता राजांचा ना, वीरपण स्वीकारलेला आहे. काय वीरपण? करणे पाखंड खंडन. आता ऐका, प्रत्येकीचा धर्म आहे माय. ज्या अर्थी आपला जन्म झालाय त्या अर्थी आपला सुद्धा धर्म आहे. महिला वर्ग, लक्ष देऊ कीर्तन ऐका. उठल्याबरोबर महिलेचा धर्म आहे, उठल्याबरोबर बायकोचा धर्म आहे, उठल्याबरोबर नवऱ्याच्या पाया पडलं पाहिजे. उग कीर्तनापुरतं तर होय म्हणा, होय पडत नाही, मला पण माहित आहे ते. आपला धर्म आहे, महिलेचा धर्म आहे. ज्या ठिकाणी आपला जन्म झाला, ज्या ठिकाणी आपल्याला दिले ना, प्रत्येकीचा, प्रत्येकाचा, लहानाचा, थोराचा, वृद्धाचा, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक जीवाचा धर्म आहे. आणि तो धर्म आम्ही स्वीकारला पाहिजे. उठल्याबरोबर नवऱ्याच्या पाया पडलं पाहिजे, हे बायकोचा धर्म आहे. बाया म्हणत असतील, महाराज आमचा धर्म तुम्ही सांगायला लागलात, खरंय, पण आम्ही उठायच्या अगोदर आमचा नवरा लेझीम खेळत येतोय. बाबा, तुमचा सुद्धा धर्म आहे. ती बिचारी सगळ्या घरादाराचा त्याग करून आली ना, माईचा त्याग केले, बापाचा त्याग केले, गावाचा, मित्राचा, भूमीचा त्याग केले, तुमच्या करता तिनं घरदार सोडून आले ना, तर तुमचा सुद्धा धर्म आहे त्या आलेल्या बायकोचं व्यवस्थित जिथल्या तिथं
सुंदर असं नियोजन त्या बायकोचं झालं पाहिजे. ही माणसाचा सुद्धा धर्म आहे. आणि आपल्या दोघांचा पण धर्म अर्थात नवरा बायकोचा धर्म आहे. जी पोटाला लेकरं होतील ना त्या लेकराला चांगलं शिक्षण देणं ही प्रत्येकीचा धर्म आहे. सध्या बोलतोच मी, खेडेगावात प्रथा चालू आहे बरं का. वाजवायचंय तर जोरात वाजवा, उगा इकत घेतली आणि वाजवू नका. प्रत्येकीचा धर्म आहे माय. किती जरी त्रास झाला, किती जरी संकट झालं तर नवरा बायकोनं ठरवलं पाहिजे घरामध्ये बसून, हो ग आपल्यावर वेळ फार वाईट आहे पण आपल्या राजाला शिक्षण शिकवलंच पाहिजे. हा आपला धर्म आहे, प्रत्येकाचा धर्म आहे. काही पण हो त्रास पण लेकरा बाळाला त्याच्या पायापर्यंत उभा करणं हे मायबापाचा धर्म आहे. आणि मायबाप शिकवतात ना कष्टातून, तर लेकरा बाळाचा सुद्धा धर्म आहे. जे मायबाप शिकवतात, शिक्षण शिकवतात ना, पैसे कष्ट करू करू पैसे देतात ना, तर लेकराचा धर्म आहे त्यांनी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून व्यवस्थित अभ्यास करणं हे लेकराचा सुद्धा धर्म आहे. प्रत्येकाचा धर्म आहे. बायकोचा, नवऱ्याचा, लेकराचा, नव्हे तर वर्गातल्या शिक्षकाचा सुद्धा धर्म आहे. जुन्या काळात म्हणायचे बरं का सांगवी महाराज, जुन्या काळामध्ये म्हणायचे, आमच्या काळामध्ये सोन्याचा सूर्य निघायचा. काय लक्ष देऊ नका बरं का, फार सुंदर आहे. जुन्या काळात म्हणायचे, ओ आमच्या काळात सोन्याचा सूर्य निघत होता, आमच्या काळात सोन्याचा जाळ निघत होता, आमच्या काळात सोन्याचा धूर निघत होता. हो का, निघालो बघा आता तोंडातून वाक्य. हे जुने लोक म्हणतात. खरं सांगू तुम्हाला, जाळ तोच आहे, धूर तोच आहे, नव्हे तर उगवणारा सूर्य सुद्धा तोच आहे. खरं सांगू तुम्हाला, म्हणतात लोक जुने, काय आमचा काळ होता, आमच्या काळात सोन्याचा सूर्य होता, आमच्या काळात सोन्याचा जाळ होता, सोन्याचा धूर होता. खरं सांगू, जाळ तीचा आहे, धूर तीचा आहे, सूर्य तीचा आहे, सोन्याचा नव्हता, हे तोच आहे. फक्त त्या काळातली माणसं सोन्यासारखी होती, त्याच्यामुळे हे असं वाटत होतं. सध्या काळ बदललाय माय. सध्याची माणसं, घरातली माणसं सुद्धा आपली नाहीत, पाठची बहीण पोटचा भाऊ सुद्धा आपला नाही. काळ बदललाय. अरे त्या काळातली परकी, शत्रू, वैरी सुद्धा गाव सोडलं ना, गावातलं कुत्र सुद्धा असलं की त्या कुत्र्यावर प्रेम दिसायचं. हे जुना काळ आहे. म्हणून सोन्यासारखा सूर्य वाटायचा, सोन्यासारखा धूर वाटायचा, सोन्यासारखा जाळ वाटायचा. आता काळ बदललाय, कारण धर्माची नासाडी होऊ लागली. त्या काळात प्रत्येकानं आपला आपला धर्म स्वीकारला होता. अहो वर्गात शिक्षकाला तर त्याने आपला धर्म सोडलेला नाही. वर्गात आलेल्या शिक्षकांनी पुस्तकातलं ज्ञान दिलंच, पण पुस्तकाबरोबर बाकीचं व्यवहारिक ज्ञान दिलं. हा त्यांचा धर्म आहे. शिक्षकाचा धर्म फक्त पुस्तकी ज्ञान द्यायचं, आपला टाइम झाला 2 तासाचा म्हणून पुस्तक झाकून निघायचं. चुकीची कल्पना. काळच फार सुंदर होता. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते बारीक वाज, जुनं ते सोनं. काळ फार सुंदर होता महाराज. जुन्या काळातला शिक्षक जर वर्गात आला तर मुलांची टाप नव्हती त्यांच्याकडे पाहण्याची, कारण मुलांचा धर्म आहे शिक्षक आला की त्यांचा आदर कदर करणं. जुनाच काळ. आताचा शिक्षक वर्गात आला आणि जरा आळूशी आल्याने वाटलं की मागोटून पोरग खून होत आहे का. काळ बदललाय माया. जुन्या काळातला शिक्षक वर्गात आला, तुमच्या काळामध्ये शिक्षकाला काही शब्द होता हो, गुरुजी. अजून एक शब्द होता मास्तर. जुन्या काळात गुरुजी म्हणायचे, मास्तर म्हणायचे. आता काय आलाय सर, बाजूला सर. आणि जुन्या काळातला गुरुजी वर्गात आला ना, खरंच आहे हो. एखादा विद्यार्थी जर अभ्यास करत नसेल, प्रत्येकाचा धर्म मी सांगायला लागलो, मला मुद्द्यावर यायचं आहे. जुन्या काळातला शिक्षक वर्गात आला आणि एखादा विद्यार्थी अभ्यास करत नसेल तर त्या शिक्षकांनी त्याच्या डोक्यावर हात फिरव, गुरुजी मास्तरांनी हात फिरवून सांगावं, हे राजा, अरे तू असा आगाऊपणा केल्यानंतर तू डॉक्टर कधी होणार, तू वकील कधी होणार, तू साहेब कधी होणार. अरे तुझ्या माईची इच्छा आहे तू मोठा व्हावा, तू श्रीमंत व्हावा, तू साहेब व्हावा. अरे वेड्या, तुझ्या करता तुझ्या माईनं हातामध्ये खुरपं घेतले. राजा, अरे माईकडे बघून तरी अभ्यासाकडे लक्ष दे राजा. ही जुन्या काळातले गुरुजी शिकवायचे. तुला माझं खोटं वाटतंय ना, घरी जा आणि त्या माईचे हात आपल्या हातामध्ये घेऊन बघ. विद्यार्थी म्हणायचा, मास्तर बोलतोय ते खरं आहे का खोटं आहे, पाहवच म्हणून घरी जायचा. आणि तो विद्यार्थी आपल्या माईचे हात, कष्ट केलेले हात आपल्या हातामध्ये घ्यायचा. परिणाम त्या विद्यार्थ्याच्या लक्षात यायचं की कष्ट करू करू आपल्यासाठी दररोज या शेतातून त्या शेतात, त्या शेतातून या शेतात हातात खुरप घेऊन माईच्या हाताला फोड आलेत. त्यावेळेस त्या विद्यार्थ्याच्या लक्षात यायचं, डोळ्यात टपटप टपटप टप पाणी यायचं आणि मग कळायचे आईचे उपकार. आई ग थोर तुझे उपकार,
हे 9 महिन्यानी 9 दिवसानी 9 महिन्यानी 9 दिवसानी केले कृतार्थ जन्मदेवोनी आई ग थोर तुझे उपकार. गुरुजींनी सांगितल्याबरोबर लेकरानं घरी जावं, माईचे हात आपल्या हातामध्ये घ्यावं. त्यावेळेस लेकराच्या डोक्यात यायचं खरंच माझ्याकरता माझी माई खूप कष्ट करते. ही गुरुजीचा धर्म आहे. माईचं बापाचं प्रेम गुरुजी लोकांनी शिकवलं पाहिजे. जुन्या काळातला मास्तर वर्गात आला, गुरुजी वर्गात आला की आईचं प्रेम शिकवायचं की चटकनी विद्यार्थ्याच्या डोळ्यात पाणी यायचं आणि ती विद्यार्थी अभ्यास करायची म्हणून डॉक्टर झाली, वकील झाली, साहेब झाली. त्या विद्यार्थ्याने गुरुजी सांगल तसं वागावं. एखादा विद्यार्थी अनाडपण करत असेल, एखादी मुलगी शिकत नसेल तर त्या मुलीला जवळ घ्यावं गुरुजींनी. ए ताई, अगं बघतीस तर तू लग्नाला येशील, या दास्तीनं तुझा बाप रात्रंदिवस कष्ट करतोय, तुला शाळेला पैसे पुरवतोय आणि तू जर असं वेड्यासारखं वेळ घालवलीस ताई तर तुझ्या बापाच्या तुझ्या माईच्या जो विचार डोक्यामध्ये आहे त्याच्यावर तू पाणी टाकायलीस बघ ताई. अभ्यास कर. अगं ताई, तुझ्या करता तुझ्या बापानं काय केलंय? कधी पायात चांगली चप्पल घातली नाही, कधी अंगामध्ये चांगलं बनेल नाही, फाटलेलं मळलेलं बनेल नाही. एकदा जाऊन बघ. आणि मुलीनं जाऊन घरी पाहिलं तर मुलीच्या लक्षात यायचं आपल्या करता आपल्या बापानं पैसे आहेत खिशामध्ये, पण आपल्या करता आपल्या बापानं चांगला चप्पल सुद्धा पायात घातला नाही. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. जुन्या काळातला गुरुजी वर्गामध्ये आला ना, माईचं प्रेम, बापाचं प्रेम, आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम. म्हणून तर जुन्या काळातल्या लेकरं बघा तुम्ही, त्या गुरुजींच्या हाताखाली शिकल्याचा परिणाम, पुस्तकातलं तर ज्ञान भेटलंच, पण जुन्या काळातल्या गुरुजींनी आईचं, बापाचं, बहिणीचं प्रेम शिकवल्याचा परिणाम जुन्या काळातल्या लेकरांनी मरेपर्यंत मायबापाला घराच्या बाहेर काढलेलं. आता अरे जुन्या काळातला शिक्षक राहिला म्हणल्यावर लेकर राहतील. जुन्या काळातला शिक्षक माईचं, बापाचं, बहिणीचं प्रेम शिकवायचा. त्याच्यामुळे दिवाळी आली की सांगावं लागायचं नाही भावाला, लगेच बहिणीला आणायला जायचा. आता सध्या वातावरण बिघड आहे, कारण शिक्षकच राहिला नाही, गुरुजीच राहिला नाही. सर आले ना, ती सर शिकवितेत बघा, जॉनी जॉनी इटिंग शुगर. पप्पा सांगा कुणाची? पप्पा माझ्या मम्मीची. मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पाची. तिथं दुसरा विषयच नाही, पप्पा आणि मम्मी, पप्पा आणि मम्मी. काळ गेला माय, काळ गेला. जुना काळ फार सुंदर होता हो, ओल्ड इज गोल्डच. म्हणून तर म्हणते जुन्या काळामध्ये धर्म लोक सांभाळायची. आता सध्या धर्माच्या विरोधात होऊ लागले माय. शिक्षक आपला आपला धर्म स्वीकारायचा, शिक्षक आपल्या आपल्या धर्मानं चलायचा. शिक्षकांनी माईचं प्रेम शिकवावं, शिक्षकांनी बापाचं प्रेम शिकवावं, त्यांचा धर्म आहे. एखादा विद्यार्थी वाईट वागत असेल तर पुस्तकातलं ज्ञान देत देत व्यवहारिक ज्ञान दिलं पाहिजे. व्यवहार कसा केला पाहिजे, माईसोबतचा व्यवहार, बापासोबतचा व्यवहार, बायकोसोबतचा व्यवहार, मित्रासोबतचा व्यवहार, हे जर कोणी शिकवलं असेल तर जुन्या काळातल्या गुरुजींनी धर्माचे पालन, प्रत्येक जण आपल्या आपल्या धर्माचं पालन करायचे. पण सध्या काळ बिकट आहे. अहो तिकडलं जाऊ द्या, इकडलं तर बघा. जुन्या काळातल्या महिलेचा धर्म होता डोक्यावर पदर. राहू द्या मावशी, पदर म्हणल्यावर आता गडबडीनं लागवले डोक्याला हात.
जुन्या काळातल्या महिलेचा धर्म होता कपाळाला कुंकू, डोक्यावर पदर. नव्हे नव्हे तर नवरा जर जवळून जात असेल तर नवऱ्याला बोलवण्याची पद्धत सुद्धा जुन्या काळातल्या महिलेची वेगळी होती. कशी होती हो? आवाज सोडे बाबा. उग कल्पना करा तुम्ही, जुन्या काळातल्या महिला दिसायला लागलेत बघा इथं. ठकू मावशी, पारो मावशी, धोंडा मावशी, जनाबाई, द्वारकाबाई, केसराबाई. कारण काळ होता, त्या काळातली नावं पण तशी होती. एक 10-20 महिला एकत्र बसलेत आणि एखादीचा नवरा जवळून जायला लागलाय. ऐका बरं का, आता नवरा जवळून जायला जुना काळ फार सुंदर होता. धर्म आपलं प्रत्येकाने स्वीकारलेला आहे, सांभाळलेला आहे. आणि तो नवरा जर जवळून जात असेल तर ती जुन्या काळातली बायको नवऱ्याला कशी बोलवायची? एवढ्यावर जर त्याला ऐकू गेलं नसलं तर तिनं दुसरा प्रयोग करायची. एवढ्यावर पण त्याला ऐकू गेलं नसलं की तिनं तिसरा प्रयोग करायची. जी, अहो जी, ऐकलत का? काय मालक? अजून एक शब्द आहे धनी. अजून हा कारभारी, हुईवा. ही जुन्या काळात. आता राहिले का? आता धर्म स्वीकार आलीत का आपला आपला? हा, आताच्या पोरी एखाद्याचा नवरा जवळून जायला बोलीव नवऱ्याला म्हणल्यावर अहो जी, ऐकलत का? हा, नवऱ्याला बोलीव म्हणले की डायरेक्ट ए बंटी, जसं दारात पळलेलं कुत्र्याचं पिलू आईच्या. धर्म आपला आपला लोकांनी स्वीकारला नाही, त्याच्यामुळे धर्माची नासाडी होऊ लागली. धर्माची नासाडी करायची का धर्माला सोज्जळपणा आणायचं, तो प्रत्येकाच्या आपल्या आपल्या हातात आहे. विठ्ठला. अहो जुन्या काळातले कीर्तनकार सुद्धा एखादी गवळण म्हणत असतील, एखादी मीराबाई सांगत असतील तर फार सुंदर मीराबाई सांगायची. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतरी क्या दोनों की वृत्ति में बोलो, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी. जुन्या काळात फार सुंदर होतं. आता खरं सांगू तुम्हाला, धर्माचे पालन महिला असतील, पुरुष असतील, वीर असतील, संत असतील, देव असेल, त्या काळामध्ये प्रत्येक जण आपल्या आपल्या धर्माचं पालन करायचा. वीरांचं काम आहे करणे पाखंड खंडन. संतांचं काम आहे पाखंड्या लोकांच्या डोक्यातली खळबुद्धी घालवायची. जे खळांची व्यंकटी ज्ञानोबरांची ववे. अरे वीरांचं काम आहे, हातात छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार घेतली ना, तलवार ही अधर्मी लोकांच्या मानावर पडलीच पाहिजे, हे त्यांचा धर्म आहे. आणि संतांचा धर्म आहे एखादा वाईट वागत असेल, एखाद्याच्या डोक्यामध्ये वाईट विचार असतील तर त्याला मारायचं नाही, त्याच्या डोक्यातली वाईट विचार मारायची. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो, भूता परस्परी पडो मैत्र जीवांची. उदाहरण घ्या माझ्या ज्ञानोबरायांचं. ज्ञानोबराने त्याला मारले नाहीत पण त्याच्या डोक्यातली खळबुद्धी घालवली. अरे ज्ञानोबराय काय? बरेच लोक आम्हाला म्हणतात महाराज 16 वर्ष 16 वर्ष इकडे माईक वर जरा. 16 वर्ष कसलं धोक्याचं? हा, जी धोक्याचं म्हणलीत ना त्याला मला दाखवायचं आहे. 16 वर्ष धोक्याचं नाव आहे. बुद्धीचा, ज्ञानाचा, आई वडिलांनी दिलेल्या शब्दाचा आणि गुरुजींच्या आशीर्वादाचा वापर केला ना, 16 वर्ष धोक्याचं नाही, ते 16 वर्ष मोक्याचं आहे. अरे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्याच वयाच्या 16व्या वर्षी जगाच्या कल्याणाकरिता प्रत्येकाच्या घराघरामध्ये ज्ञानेश्वरी देणारे माझे ज्ञानोबराय वय 16 वय. लोक चुकीचं डोकं लावते. 16 वर्ष धोक्याचं नाही, बुद्धीचा, ज्ञानाचा, चांगल्या आशीर्वादाचा वापर केल्यानंतर ते 16 वर्ष धोक्याचं नसतं, मोक्याचं असतं. अरे ज्ञानोबरायांचा धर्म आहे, किती जरी पापी आले तर त्या पाप्याला त्याच्या डोक्यातलं पाप पण घालवायचं, वाईट पण घालवायचं आणि त्याला चांगल्या मार्गावर आणायचं. ज्ञानोबरायांचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार आहे, त्याने आपला धर्म स्वीकारलाय. अधर्मी वाढायला लागले, चांगल्याला त्रास व्हायला की त्याच्या मुंडक्यावर प्रहारच करायचा, त्याचा कोतळा बाहेर काढायचा, शाहिस्त खाण्याची बोटं कापली. आता ऐका, संतांचा धर्म आहे डोक्यातलं वाईट विचार घालवायचं. ज्ञानोबराय वय लहान वय
आणि खरं सांगू तुम्हाला, आपला आपला धर्म आहे. जसा बहिणीचा धर्म जुन्या काळातल्या बहिणी स्वीकारायच्या, भावाला ठेच लागलं तर बहिणीच्या डोळ्यात अश्रू यायचे. आता काळ बदललाय. तीच बहीण सध्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागायला बसली. कसला धर्म आणि कसलं काय राहिले? हाय का एखादी इथं तशी हाडबीड मोडायची माझ्या नावानं? ऐका बहिणीनो, अजिबात तसं करता कामा नाही. कारण लहानपण तुम्ही भावाचं दुःखामध्ये बघितलेलं आहे. बहिणीने जागा झालं पाहिजे, धर्म आपला स्वीकारला पाहिजे. भावानं आपल्या करता 5 एकरवाला भाऊ असला ना, तर त्या भावानं 4 एकरच्या घरामध्ये दिलं नाही, कष्ट करू करू 10 एकरवालीच दिलं श्रीमंत घरामध्ये. मग बहिणीचा धर्म आपल्याला चांगल्या घरामध्ये दिले म्हटल्यानंतर तिथं कशाला आपण डोकं लावत बसायचं? जुन्या काळामध्ये धर्म स्वीकारायचे. आणि ज्ञानोबरायांचा, जगद्गुरु तुकोबरायांचा, या साधू संतांचा धर्म आहे. लोकांच्या डोक्यातली खळबुद्धी घालवायची. अरे ज्ञानोबर काय? योगी पाव नमनाचा, योगी पाव नमनाचा. अरे ज्ञानोबर आहे म्हणतात कुणाला? ज्या वेळेस माझ्या ज्ञानोबरांच्या लक्षात आलं 5ची बहीण 3 दिवसाची उपवासी आहे. ज्ञानोबरांच्या लक्षात आलं मुक्ताबाई 3 दिवसाची उपवासी. माझ्या ज्ञानोबराने काकीमध्ये झोळे अडकवलेले आहे. माय भावाचा धर्म आहे. बहीण उपवासी असेल तर भावाचा धर्म आहे, तिचं पोट भागवलं पाहिजे. अरे काकीमध्ये झोळे अडकवलेले आहे, 22 घरं भिक्षा मागितलेली आहे. पण विसोबा चाटेनं काकीमध्ये झोळी फाडलेली आहे. विसोबा चाटेनं आळंदीतून हातलून लावलेला आहे. आणि त्याच ज्ञानोबराने घरामध्ये येऊन ताटी बंद केली आहे. आणि त्या मुक्ताबाईनं भाऊ का रडतो म्हणून बाहेरून हात मारलेली आहे. ताटी उघडा हे दादा, हे ज्ञानोबा दादा, हे दादा ताटी उघडा. ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा हे ज्ञानोबा दादा, साहेब राधा जनाचा योगी बाबा. ज्या वेळेस माझी ज्ञानोबा 3 दिवसाची मुक्ताबाई उपवासी म्हणून बहिणीचं पोट भागावं, बहिणीचं पोट भरावं म्हणून काकीमध्ये झोळी अडकवली. 22 घरं भिक्षा मागितलेली आहे माझ्या भावा आणि माझ्या ज्ञानोबरायांनी. आणि त्याच वेळेस घोड्यावर टक 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 करत घोड्याचा आवाज. विसोबा चाटेनं खाली उतरावं, ज्ञानोबरांच्या काकीतली झोळी घ्यावी, जुळीमधलं पीठ रस्त्यावर टाकावं. अरे पिठामध्ये पाय घातला, पीठ माती वाळू सगळं एक करून टाकलं. एवढा त्रास दिला. एवढंच नाही, त्या मुक्ताबाईच्या केसाला धरून फरफटत आणणारा तोच आहे. एवढंच नाही, अन्न भेटू दिलं नाही, गावामध्ये माणूस म्हणून जगू दिलं नाही. संन्याशाची कार्टी म्हणून सगळ्या गावात त्यांचं नावच पडला. पण ज्या वेळेस अंगाच्या चिंध्या चिंध्या रक्तबंबाळा झालेली माऊली झोपडीचे दार बंद करतात, त्यावेळेस बहिणीनं सुद्धा आपला धर्म स्वीकारला. की भाऊ रडतोय ना, आपण आपला धर्म स्वीकारला पाहिजे, त्या भावाची डोळे पुसले पाहिजे. म्हणून मुक्ताबाईनं बाहेरून हाक मारली, ए दादा. अरे लोकांनी त्रास दिला म्हणून काय आपला आपण धर्म सोडायचं दादा? आपण याच्या करता आलो, यांना सरळ करायचं आहे, यांच्या डोक्यातलं वाईट विचार घालायचे दादा. अरे रडून भागत नाही दादा, दार उघड दादा, ताटी उघडा ज्ञानेश्वर, हे दादा दादा ज्ञानो
ताटी उघडा, ताटी उघडा दादा. बहिणीने हाक मारला, आपला आपला धर्म स्वीकारलाय. ज्ञानोबाराने ताटी उघडली, दार उघडलं आणि बहिणीच्या कडकडून गळ्याला मिठी मारलेली ज्ञानोबार हंबरडा फोडून रडायला लागली. मुक्ताबाईने उपदेश केला, लहान आहे पण उपदेश केला. ज्ञाना, अरे जगाच्या कल्याणाकरता आपण आलो, आपला धर्म स्वीकारायला पाहिजे. आपण रडून चालणार नाही. ह्या विसोबाला एक दिवस सरळ करायचं आहे आपल्याला, आणि परिणाम धर्माचे पालन केलं. एक दिवस त्या विसोबा चाटेचा विसोबा खेचर करून टाकला. करणे पाखंड मुक्ताबाईने आलिंगन दिलेला आहे. मुक्ताबाई उपदेश करते, दादा रडू नका रे दादा, आपला धर्म आहे. या पापी लोकांना यांच्या डोक्यातली वाईट विचार काढायचे, यांना चांगलं बनवायचं, यांना चांगल्या मार्गावर धाडायचं. आणि ते विसोबा, साठेचा विसोबा काय करून टाकला? खेचर करून टाकला. डोक्यातले वाईट विचार काढले, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. डोक्यातले जे पाखंड विचार आहेत त्याचं खंडन करून टाकलं. आणि त्याच विसोबा साठेला विसोबा खेचर बनवला, आणि सामान्य नाही बनवला. नामदेव महाराजांचा गुरु बनून तो राहिला बघा औंढ्या नागनाथामध्ये. फार सुंदर वर्णन आहे. अर्थ एकच आहे, वाईटाला सुद्धा चांगल्या मार्गावर आणणं हे साधू संतांचा धर्म आहे. करणे पाखंड खंडन. आणि मग तुकोबाराय म्हणायला लागले, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हेच आमचं काम आहे. गावागावामधल्या जायचं, वाकडं वागणाऱ्या, चुकीचं वागणाऱ्या, अधर्माच्या विरुद्ध वागणाऱ्या लोकांना सरळ करायचं. धर्मानं वाग आणि अखंड देवाचं नाम घे. बीज वाढवावे, नामरूपी बीज. गावागावामध्ये जाऊन साधू संतांनी, उदाहरण द्यायचं झालं तर सांगवे अप्पा असतील, उदाहरण द्यायचं झालं तर माझे मारुती बाबा असतील, उदाहरण द्यायचं झालं माझे गोरोबा काका असतील. या लोकांनी काय केलं? या संतांनी गावागावामध्ये जाऊन नामरूपी बीज लावलं. नामरूपी बीज म्हणजेच गावागावातली सक्ती. विठाला गावागावात सप्त्याचं नियोजन केलेलं आहे. खरं सांगू तुम्हाला, कोणी म्हणत असेल महाराज सर्व साधू संत गावात येतात, कीर्तना सांगतात, देवाचं नाम घ्या, देवाचं नाम घ्या, आपला धर्म आहे, देवाचं नाम घ्या. महाराज आम्हाला देवाचं नाम घ्यायला वेळ नाही. खरं सांगू तुम्हाला, मला विनोद करायचं नाही पण मला मुद्द्यावर यायचं आहे. तुम्हाला देवाचं नाव घ्यायला वेळ नाही ना? साधू संतांनी दुसऱ्या चरणात सांगितलं, बीज वाढवावे नाम. नामरूपी बीज लावलेलं आहे, ते आपण वाढवलं पाहिजे. ते आपण 30 वर्ष झाले असतील सप्त्याला, 40 नोहे तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत, नोहे तर जोपर्यंत सप्ताह आहे तोपर्यंत तो चंद्र दिसला पाहिजे. असा आपला धर्म असला पाहिजे. एकदा जोरात टाळी वाजवा. ज्याने जे रवलंय ना ते उदवता कामा नये, ते अखंड वाढत जावं. बीज वाढवावे नाम. लोक म्हणत असतील, महाराज तुम्ही म्हणताय नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. संत पण हेच सांगून गेले, देवाचं नाम घ्या, देवाचं नाम घ्यायला वेळ नाही. खरं सांगू माय, देवाचं नाम घ्यायला वेळ नाही. कमीत कमी लेकराचं नाव घ्यायला वेळ आहे का? झोपल्या का काय? अगं माय जागेत की. कोणी म्हणत असेल, महाराज आम्हाला देवाचं नाव घ्यायला, संताचं नाव घ्यायला वेळ नाही. अरे देवाचं जाऊ द्या, संताचं नाव जाऊ द्या, कमीत कमी लेकरा बाळाचं तर नाव घ्या, कमीत कमी नाताचं पंताचं तर नाव घ्या. पण नाव असं असलं पाहिजे, त्या नावातून आपला उद्धार झाला पाहिजे. विठा कारण जुन्या काळ, मगाच म्हणलो ओल्ड इज गोल्ड. जुन्या काळातल्या आत्या जर भावाच्या घरी आल्या, नाव कोण ठेवतात? तो पाळण्यात नाव कोण ठेवतंय? हा अय आत्या आहे का इथं? आत्या कोण? हा सगळ्या आत्यावानी नाव ठेवले का ना? कीर्तनकाराला सुद्धा नाव ठेवले. ही नाव ठेवणं नव नामकरण बोलालोय मी. आत्याचं काम असते. पण जुन्या काळातली आत्या विचार करायचे. खरंच आहे,
लेकरा बाळाची नावं चांगली असेल तर आपला उद्धार होतो. देवाचं घेऊ नका तुम्ही. उदाहरण द्यायचं झालं तर एक उदाहरण देतो, ऐका. अजा मिळांत मरणाशी आला, तो वरी स्मरला नाही तुझ, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. अजा मेळा, मरेपर्यंत कधी देवाचं नाव घेतलं नाही. माय राक्षस होता, पातक होता, वेश्येच्या संगतीमध्ये लागणारा, मरेपर्यंत देवाचं नाव घेतलं नाही. पण मरायच्या टायमाला एक किंचाळी जोरात मारला, नारायण. मरायच्या टायमाला नारायणा म्हणला, आणि मरायच्या टायमाला नारायणा म्हणल्याचा परिणाम त्यासाठी विमान पाठविले. देवानं वैकुंठातून विमान पाठवलं आणि त्याला वैकुंठात जागा दिली. पण मला मुद्द्यावर यायचं आहे, मरेपर्यंत देवाचं नाव नाही, पण मरायच्या टायमाला काय म्हणला, नारायणा. पण नारायणा नाव हे देवाचं नव्हतं. नारायणा नाव कोणाचं होतं, त्याच्या मुलाचं होतं. तशी जुन्या काळातल्या आत्या विचार करायच्या, आपल्या बापाला आपल्या भावाला सवय नाही देवधर्म करायची, पण कमीत कमी आपण लेकराची यांच्या नावाशी ठेवायची की या नावातून ते आपल्या भावाचा आणि आपल्या बापाचा उद्धार होईल. ही आत्याच्या डोक्यात यायचं, तसली नावं ठेवायची. कसली नावं ठेवायची जुन्या काळातल्या आत्या, केशवा, माधवा, गोविंदा, गोपाळा, अच्युता, वामना, दशरथ नंदना, कृष्ण, विष्णू, हरी, मधुसूदन, मुरारी, विठ्ठल, केशव, दामोदर, महादेव, नागनाथ, पांडुरंग, जनाबाई, द्वारकाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई. आता राहिले का? आताच्या आत्या नाव कसली ठेवतील, पियुष. पियुषला बघून आमचं विठ्ठलवाडी होईल बेहोश, आणि आत्यानं नाव ठेवले पियुष. अरे जुन्या काळातल्या आत्या नावं ठेवायच्या, विचार करायच्या. कमीत कमी बाप भजनामध्ये नाही, भाऊ भजनामध्ये नाही, कमीत कमी लेकरा बाळाची पोटच्या नावं जरी घेतलं तर या बापाचा आणि भावाचा उद्धार होईल म्हणून बहिणी नावं तसल्या ठेवायच्या. पण आत्ताच्या बहिणी, आत्ताची आत्या पियुष. आज मध्ये मध्ये एक नाव निघालतं बघा, श्लेष्मा. ए महिला आहे का इथं श्लेष्मा? कोण ही महिला? श्लेष्मा. बर मला काय म्हणायचं, नाव ठेवू द्या महाराज, नाव ठेवण्याबद्दल काय नाही. कमीत कमी त्या नावाचा अर्थ काय? आता माझं नाव वैभव आहे. वैभव म्हणजे धन संपत्ती, वैभव म्हणजे अवाढव्य, वैभव म्हणजे जिथं कमी नाही जिथं जास्त आहे त्याला वैभव म्हणायचं. तसे नावाचे अर्थ असले पाहिजे. ह्या श्लेष्माचा अर्थ तुम्हाला माहित आहे? मी म्हणलो मावशी श्लेष्मा नाव ठेवलं खरं, पण त्याचा अर्थ तुम्हाला माहित आहे का बरं एवढं अवघड नाव ठेवलं? आम्हाला म्हणता सुद्धा नाही. ती म्हणजे लयच आवडले मला म्हणून ठेवले. बर अर्थ तुम्हाला माहित आहे का श्लेष्माचा? तिने म्हणली नाही. मग एका कीर्तनकारानं उगा कीर्तना श्लेष्मा शब्द वापरला, ती मला आवडलं, मी खरंच घरी येऊन भावाच्या पोराचं नाव ठेवले. मी त्या आत्याला सांगितले, वेडे, श्लेष्मा म्हणजे नाकातला शिंबोड. कमीत कमी त्या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे त्या आत्याला. आता मध्ये मध्ये एक नाव निघालतं बघा, साक्षी. हाय का साक्षी? ए साक्षी लाजली बघा साक्षी. आता गेल्यावर आत्याला भांडतेच आधी. हे खरं सांगू, माफी मागून बोलतो, हे साक्षी नाव स्त्रीलिंग नाही. वाचा तुम्ही, साक्षी नाव ही पुल्लिंग आहे. का? जुन्या काळामध्ये एखाद्याची तक्रार झाली आणि एखाद्या पाटलाजवळ घेऊन जायचं झालं, काय सबूत आहे, काय साक्ष आहे, सबूत साक्ष काय पाठिंबा आहे म्हटलं की ती साक्ष घेऊन जायची सोबत एक दोन माणसं. ही साक्षस आहे, आत्यावानी साक्षी करून टाकले. अर्थ एकच आहे, त्याचा अर्थ तुम्हा मला कळला पाहिजे. साधू संतांची नावं लेकरा बाळाची झाली पाहिजे, जेणेकरून आमचा उद्धार होईल. ही साधू संतांनी रवून गेली, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. लोकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज गावात जर तुम्ही एखाद्या गावात सप्ताह चालू करायला लागलो, संतांना प्रश्न केलेला आहे, आणि सप्ताह चालू करत असताना एखादा जर उठला आणि वाकडं तिकडं बोलायला लागला तर तुम्ही काय करचाल? महाराज म्हणले, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. त्या वाकड्या लोकाला सुद्धा आमच्याजवळ कडक शब्द आहेत, तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण शब्द आहेत. हाती घेऊन बाण फिरे, तोंडरूपी बाण आहेत. खरं तर म्हणून तर तुकोबऱ्यांचे काय काय वेळेस लय शब्द कडक आहेत, लय लोकांना जोमले. वेदाचा तो अर्थ, याला तीक्ष्ण शब्द म्हणायचं, चटकनी लागते त्यांना, जे चुकीचं वागतात धर्माच्या विरोधात त्यांना. उदाहरण द्यायचं झालं, टाइम कशाला काढलाय ब्राह्मणाने? बरोबर 11:20 अक्षदास पडला पाहिजे. पण तुकोबरा वर्णन करतात, एखादा नवरदेव जर दारामध्ये 11:20 टायमाला नाही येत असेल, 12:10 टायमिंग ब्राह्मण देवताने दिलाय त्या टायमाला नाही येत असेल, तर आवर्जून तुकोबऱ्याने तिथं शब्द आणलाय बघा, मांडवाच्या दारी पुढे आणला म्हातारा,
वेळ जर नवरा नवरी तिकडे नाचत बसली, वेळ जर गेला तर लगेच तुकोबारांनी कडक शब्द वापरलाय, म्हणे नवऱ्याना रांड जाळा नवऱ्याचे तोंड. मी माझ्या मनाचं बोलत नाही, याला म्हणायचं तीक्ष्ण शब्द. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. धर्माच्या विरोधामध्ये लोक वागत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आमच्या जवळ कडक शब्द आहे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना ढोपा. टाळी वाजवा. राजाने जन्म घेतला, वीरपण स्वीकारलं, धर्माचे पालन, संतांच्या पोटी जन्म घेतलाय, तर गावागावामध्ये जाऊन हे चम्मा करणे का वाढवावे नाम. गावागावामध्ये सप्ताह चालू करणे हे आमचं ठरलेलं आहे. तसं प्रत्येकाचा धर्म आहे. एखादा वाईट वागत असेल, चुकीचं बोलत असेल तर संतांनी तशी शब्द सुद्धा ठेवले. तीक्ष्ण उत्तरी हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. एकानं प्रश्न केला, हो तुकोबाराय, धर्माच्या विरोधात वागण्याकरिता तुमच्याकडे शब्द आहेत, तीक्ष्ण शब्द घेऊन तुम्ही आलेला आहात. विठ्ठला हे धर्माचं पालन करणारे बघा, एकदा जोरात टाळी वाजवा. मी आत्ताच म्हणलो का तुम्हाला, मला म्हणले शेवटच्या चालीपर्यंत गाठणार आहे, गाठली. ऐका महाराज, तुम्ही म्हणताय धर्माचं पालन करणं हेच आमचं काम आहे. गावागावात जाऊन बीज वाढवायचं, नामरूपी बीज वाढवायचं. सांगवे अप्पा असतील, माझे मारुती बाबा असतील, गोरोबा काका असतील, वास्कर महाराज असतील, दिंडेगावकर महाराज असतील, यांनी गावागावामध्ये जाऊन बी रावलं. कोणतं? नामरूपी बी रावलं. पण ती नामरूपी सप्ताह चालू करत असताना एखादा वाकडा वागत असेल तर तुम्ही शब्द वापरला, तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण शब्द तुम्ही दाखवले, हाती घेऊन बाण फिरे. लक्षात आलं महाराज. पण महाराज, एखादा वयस्कर असतोय, एखादा मोठा असतोय, एखादा श्रीमंत असतोय, आणि मग त्या श्रीमंता करता, एखाद्या लहाना करता आणि एखाद्या मोठ्या करता तुम्ही काय भीडभाड धरचाल का? त्यांना पण बोलचाल. तुकोबाराय म्हणले, आम्ही कुणाचीच भीडभाड धरणार नाही. नाही भीडभाड, नाही भीडभाड. धर्माचं पालन, प्रत्येकाला जन्म दिलाय, जन्मापासून मरेपर्यंत आपला आपला धर्म स्वीकारला पाहिजे. आणि नाही धर्म स्वीकारला तर साधू संतांचं ठरलंय
करणे पाखंड खंडन, डोक्यातली खंड बुद्धी, लोकांची पाखंडी बुद्धी घालवायचं हे संताचं आहे. ह्याची आम्हा करणे काम लक्षात आलं महाराज. सगळं समजलं. एखादा वाईट बोलत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तीक्ष्ण शब्द आहे तुमच्याजवळ, तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे. तिसरं चरण कळालं महाराज. पण गावातला एखादा सौकार असेल, गावातला एखादा विद्वान असेल, गावातला एखादा बाल असेल, गावातला एखादा वृद्ध असेल, त्याच्याकरता काय तुकोबार आहे म्हणले, तो कोण जरी असला तर आम्ही कुणाची भीड धरणार नाही. नाही भीड भार, नाही भीड भार, आम्ही कोणाची भीडभार धरणार नाही. तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर, आम्ही कोणाची भीडभाड धरणार नाही. लहान असो मोठा असो, जो कोणी आमच्या धर्माच्या विरोधात वागल त्याच्या डोक्यातली आम्ही खळबुद्धी घालवणार. हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम यथावकाश यथाविधी. माझ्या अल्पशा बुद्धीला जसा सुचलाय तसा अभंगाचा भाव मांडलेला आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, झालेली सेवा तुम्हा गावकऱ्यांच्या चरणी, झालेली सेवा जुनाट जुगादीचं नाणं टाळकरी प्रत्येकांच्या चरणी वंदन करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. बोलत असताना मायबाप काही चुकीचे शब्द गेले असतील तर माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष आहे. वास्तविक पाहायला गेलं मी काय फार मोठा कीर्तनकार वगैरे नाही. मारुती बाबांच्या मंदिरामध्ये लहान लेकरांचं शिक्षण घेणं किंवा तिथले मारुती बाबांची सेवा करणं, हरिपाठ करणं, तिथलं भजन करणं हा माझा छंद आहे. पण बरेच लोक म्हणाले महाराज, बरेच म्हणजेच पर्यंत ज्यांच्यामुळं पुन्हा 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 या देहूकर संप्रदायामध्ये येण्याचं भाग्य भेटतं. आदरणीय आमचे भाऊ आहेत, भाऊंच्याही चरणी वंदन करतो. कारण मी मगाशी सांगितलं, आपला आपला धर्म, गळ्यात माळ आला की आपला काय पण येऊ संकट, आपला धर्म आहे, वारी केली पाहिजे. आणि मला कळालं की महाराज शेवटच्या चालीपर्यंत गाठतील आणि खरोखरच गाठलेले आहे. बोलत असताना काही चुकीचे शब्द गेले असतील तर माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष आहे. आज सेवेसाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय आपल्या भागाचं वैभव असणारे दादा महाराज आहेत. त्याचबरोबर जुनाट जुगादीचं भजनी मंडळ आहे. आमच्या जुनाट जुगादीच्या भजनी मंडळाकरता एकदा जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. म्हणून प्रत्येकाला जाता जाता या अभंगाचं सविस्तर चिंतन मध्ये ज्या अर्थी आपला जन्म झालाय त्या अर्थी प्रत्येकाला धर्म दिलेला आहे देवानं. महिलासाठी असेल, पुरुषासाठी असेल, लहानाकरता असेल, वृद्धाकरता असेल, संतांचा धर्म आता सांगून गेलो, वीरांचा धर्म मी आता सांगून गेलो, प्रत्येक बायकोंचा, प्रत्येक नवऱ्याचा, प्रत्येक लेकराचा, प्रत्येक शिक्षकांचा आणि प्रत्येक जन्माला आलेल्या शेतकरी पुत्राचा धर्म मी सांगून गेलो. प्रत्येकाने आपल्या आपल्या धर्मासाठी जागं झालं पाहिजे. प्रत्येकाने आपला आपला धर्म आपल्या मुठीत धरला पाहिजे. खरं सांगू तुम्हाला, देव देशान धर्मा पायी प्राणू घेतल हाती, देव देशान धर्मा पायी प्राणू घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. प्रत्येक जण शूर आहे. देव देश आणि धर्मासाठी जो लढत असतो त्यानं कुणाला घाबरायचं नसतं. तो शूरच असतो, तो वीरच असतो. या न्यायाप्रमाणे आपला आपलं धर्म आपण जोपासला पाहिजे. आणि धर्म जोपासत असताना एखादा वाईटपट येत असेल तर तुकोबराय म्हणतात आमच्याजवळ तीक्ष्ण शब्द आहेत. एखादा मोठा येत असेल, एखादा वृद्ध येत असेल, बाल येत असेल तर आम्ही कोणाची भेडभाड धरणार नाही. कारण आम्ही धर्माचं पालन करणारे लोक आहोत. हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम ज्ञानेश्वर भाव. ताली वाजवा, ताली वाजवा. झालं, चला. हा
शेअर करा